नवनवीन आणि सुग्रास अशा व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करून शेअरही करा. नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण करत आहोत क्रीमी टेक्स्चरची पनीर भुर्जी. एक सिक्रेट पदार्थ वापरून क्रीमी टेक्स्चरची मस्तपैकी चमचमीत आणि झणझणीत अशी आपण पनीर भुर्जी केलेली आहे. तो सिक्रेट पदार्थ काय आहे हे बघण्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत बघा. आजकाल व्हेजिटेरियन लोकांना प्रोटीनसाठी पनीर हा पर्याय दिला जातो. त्यामुळं ही पनीर भुर्जी हेल्दी तर आहेच, शिवाय चमचमीत आणि टेस्टी आहे. रेसिपी शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही भुर्जी निश्चित आवडेल. भाजी खाऊन सारखा कंटाळा आला, त्यामुळं आज मला डब्यामध्ये पनीर भुर्जी दे असं मुलगा म्हणाला. त्यामुळं मी आज पनीर भुर्जी मुलाला डब्यामध्ये देत आहे. त्यासाठी हे 400 ग्राम पनीर घेतलेलं आहे. कांदा, आलं, लसूण, मिरची आणि टॅमॅटो, कोथिंबीर असं साहित्य घेतलेलं आहे. पहिल्यांदा आलं, लसूण, मिरची मिक्सरमधून काढून घेत आहे. इथं आपण कांदा, टॅमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली, आलं, लसूण, मिरचीचं वाटण घेतलेलं आहे आणि पनीर किसून घेतलेलं आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडेल यात शंकाच नाही. म्हणून अजूनपर्यंत A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल. त्याचबरोबर रेसिपीला लाईक करून शेअरही करा. एका पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडे जिरे, नंतर आपण आलं, लसूण, मिरचीचं जे वाटण करून घेतलेलं आहे ते घालत आहे आणि दोन्ही छान परतून घेत आहे. तेलावरती लसूण मिरचीचं वाटण आहे ते छान परतून घ्यायचं, म्हणजे लसूणाचा वास या भुर्जीला खूप छान लागतो. नंतर त्यामध्ये कांदा घातलेला आहे आणि तो पण छान परतून घ्यायचा आहे. याला आता आपण 1-2 मिनटाची चांगली वाफ देऊन घेऊयात, म्हणजे कांदा छान शिजला जाईल. ही 2 मिनटाची वाफ झालेली आहे आणि कांदाही छान परतून झालेला आहे. त्यावरती थोडीशी हळद घातलेली आहे. हळद घालणं हे पूर्णतः ऑप्शनल आहे. काय ना ही पनीर भुर्जी पांढरी आवडते, त्यामुळे तुम्ही हळद नाही घातली तरी काही बिघडणार नाही. मला स्वतःला ह्याच्यावरती हळद घातलेली आवडते, म्हणून मी ही हळद घातलेली आहे. यावरती आपण आता टॅमॅटो आणि कोथिंबीर घातलेली आहे आणि तेही छान परतून घेऊन आपल्या चवीनुसार थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे. आलं, लसूण, मिरचीचं वाटण घातल्यानंतर ज्यांना थोडासा लाल मिरचीचा झणझणीतपणा आवडत असेल त्यांनी ही लाल मिरचीची पावडर घालावी. नाहीतर तुम्हाला नुसतं आलं, लसूण, मिरची घालायची असेल आणि ही भुर्जी करायची असेल तशी केली तरी चालेल. यामध्ये चवीनुसार आता मीठ घातलेलं आहे आणि अजून हा मसाला छान थोडंसं तेल सुटेपर्यंत परतूयात आणि मग पनीर घालूयात. आता मी हे किसून घेतलेलं पनीर घालत आहे. तुम्हाला हे पनीर किसून घ्यायचं नसेल तर नुसतं हाताने हे पनीर कुस्करून घेतलं तरीही चालेल. पनीर आणि मसाला हे छान खूप एकजीव होईपर्यंत परतायचं. 5 मिनटं तरी हे परतून घ्या, म्हणजे छान आपोआपच पनीरला सुद्धा थोडंसं तेल सुटतं आणि मसालाही त्यामध्ये छान मिक्स होतो. हा मसाला पनीरमध्ये मिक्स व्हायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे हे परतत राहणं हेही गरजेचंच आहे. आपण अजून हे 2 ते 3 मिनटं परतून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे पनीर आणि मसाला असा छान चमच्याने किंवा उलटण्याने दाबून एकजीव करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे पनीरला आपण जो मसाला केला आहे तो सर्व ठिकाणी एकसारखा लागला जाईल. जेव्हा तुम्ही गाडीवरची अशी भुर्जी खाता तेव्हा त्यांचं एक लांब असं उलटणं असतं. ती लोकं ती उलटणं असं दाबून दाबून पनीरवरती आणि मसाल्यावरती फिरवत असतात. त्यामुळं त्यांची पनीर भुर्जी ही खूप छान एकजीव झालेली आपल्याला जाणवते. अशी पनीर भुर्जी झाल्यानंतर आपल्याला ती थोडीशी कोरडी जाणवते, म्हणून त्यामध्ये मी 1 अर्धा कप दूध वापरत आहे.
हे ह्या रेसिपीचं सिक्रेट आहे. त्यामुळे ह्या पनीर बुर्जीला क्रीमी टेक्स्चर येतं. हे संपूर्ण दूध आणि पनीर बुर्जी अगदी एकजीव करून घ्यायची, म्हणजे ह्या बुर्जीचा स्वाद काही औरच मिळतो. आता आपली ही बुर्जी झालेली आहे. त्यावरती थोडी कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवून द्यायचं आणि 2 मिनिटांनी गॅस बंद करून टाकायचं. अशी आपली क्रीमी टेक्स्चरची मस्तपैकी बुर्जी तयार झाली. अशी ही बुर्जी तुम्हाला ब्रेडबरोबर खायची असेल तर खा. जी लोक ब्रेड खाणं टाळतात त्यांनी मात्र ही बुर्जी पोळीबरोबर खा आणि मस्तपैकी एन्जॉय करा. मी आता मुलाचा डबा भरत आहे. आमच्याकडे या बुर्जीबरोबर पोळीच खाल्ली जाते. अशी ही मस्तच झालेली बुर्जी मी आता डब्यामध्ये भरत आहे. तुम्हीही अशी बुर्जी करा आणि कॉमेंट्समध्ये मात्र मला ती बुर्जी कशी झाली आहे हे कळवा. पुन्हा भेटूयात अशीच छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता तातेचा बाय.